या रेकॉर्डिंग चालू झालंय. गुड टू गो. ओके, सो सगळ्यांचं या भागात स्वागत आहे. विशेष करून नीरज आपटे आज आपले उत्सव मूर्ती आहेत आणि त्याच्याकडे माईक द्यायच्या आधी एक छोटीशी रचना सादर करतो. बघा, आवडेल तुम्हाला. आठवणींचा मधुमास हवा, जगण्यासाठी जगण्या खातर दोस्तांचा सहवास हवा. कॉलेजातील गमती जमती, जुन्याच क्रशची नवीन माहिती, विषय असा हमखास हवा. आठवणींचा मधुमास हवा, जगण्यासाठी जगण्या खातर दोस्तांचा सहवास हवा. धकाधकीचे जीवन जगतो, कधी नव्हे ते क्षणभर असतो, जरा मोकळा श्वास हवा. आठवणींचा मधुमास हवा, जगण्यासाठी जगण्या खातर दोस्तांचा सहवास हवा. समान करता परिणामांना, जोपासावे कलागुणांना, जगा वेगळा ध्यास हवा. आठवणींचा मधुमास हवा, जगण्यासाठी जगण्या खातर दोस्तांचा सहवास हवा. चला उलगडू किस्से कप्पे, टोमण्यातले मिश्किल टप्पे, श्वासाला निश्वास हवा. आठवणींचा मधुमास हवा, जगण्यासाठी जगण्या खातर दोस्तांचा सहवास हवा. मित्रांसोबत दुनियादारी, वेळेची घ्या तुम्ही उधारी, अल्बम आपला क्लास हवा. आठवणींचा मधुमास हवा, जगण्यासाठी जगण्या खातर दोस्तांचा सहवास हवा. नीरज, तुझं मनपूर्वक स्वागत आहे आणि सगळेच आम्ही आतुर आहोत तुझ्याकडनं तुझ्याबद्दल माहिती जाणून घ्यायला. नक्कीच सगळे हे एन्जॉय करणार आहे. सो ओव्हर टू यू नीरज. थँक्यू मंदार. मला तुझी कविता ऐकताना क्लास हवा हे झाल्यानंतर मला वाटलं तर पुढच्या वेळीत ग्लास हवा असं पण येणार आहे म्हणजे ऐकत होतो. एनिवे, सॉरी, स्लाइटली ऑफ टॉपिक. सो मला जे काही थोडीशी रूपरेषा दिलेली आहे कार्यक्रमाची त्याप्रमाणे माझा VIT पासूनचा आतापर्यंतचा प्रवास याविषयी बोलावा असे सुरुवातीला कल्पना आहे, त्याप्रमाणे मी सुरू करतो. VIT मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग फायनल इयरला असताना दोन गोष्टी चालू होत्या. एक म्हणजे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजना अप्लाय करणं आणि US मध्ये MS करणं. आणि म्हणजे कल्चरल प्रोग्राम्स तर चालू होतेच ॲज युजल, त्याखेरीज ऑन कॅम्पस प्लेसमेंट करता प्रयत्न चालू होते. त्याच्यामध्ये टेल्कोमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर म्हणजे आता हा इकडे जाणार असं जवळजवळ गृहीत धरलं होतं लोकांनी. त्याच्यामध्ये पण त्याच वेळी मला MS लाही 2 युनिव्हर्सिटीजमध्ये ऍडमिशन मिळाली होती आणि त्याच्यापैकी मग नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटीला बॉस्टनला जायचं असं मी ठरवलं. टेल्कोला ऍडमिशन न घेतल्याबद्दल मला लोकांनी वेड्यात काढलं. त्याच्यानंतर अनेक वर्ष नीरज, एक प्रश्न इथे की जनरली कॅम्पसला टाटा मोटर्स किंवा टेल्को तेव्हा कमी यायची आणि आली तरी सुद्धा 100 मुलातनं 1 किंवा 2 मुलं निवडली जायची. तर तुमच्या वेळेला काय परिस्थिती होती? म्हणजे त्या 1-2 पैकी तू होतास का तेव्हा घाऊक 100 पैकी 100 घेतले होते? काय नक्की होतं? आमच्या वेळेला तशीच परिस्थिती होती. मला वाटतं 4 किंवा 5 लोक निवडले होते आणि त्यांच्या मल्टिपल राऊंड वगैरे असायच्या. त्यामुळे तो एक एक्सपिरियन्स चांगला होता नक्कीच. त्यांच्या कॅम्पसवर जाऊन वगैरे ते सगळं झालेलं होतं. सो इट वॉज ऍक्च्युली अ प्रिव्हिलेज. आणि आता ऑब्व्हियसली त्यावेळेच्या सॅलरीज आणि आताच्या मुलांच्या स्टार्टिंग सॅलरीज वगैरे हे काही कम्पेअर होऊ शकत नाही, पण इट वॉज अ प्रिव्हिलेज इंडीड. आणि मी त्यांना ऍक्च्युली म्हणजे सिन्सिअरली पत्र लिहून कळवलं होतं की मी काही येऊ शकत नाही, मला कोणाचं नुकसान करायचं नव्हतं, कारण होपफुली कोणीतरी दुसऱ्याला तो जॉब ऑफर होईल. त्यानंतर नॉर्थ ईस्टर्नला मी जेव्हा MS करायला गेलो तेव्हा माझा MS मेजर होता कम्प्युटर सिस्टीम्स इंजिनिअरिंग. आणि मेकॅनिकल मधनं तिकडे स्विच करण्याबद्दलही लोकांनी अनेक म्हणजे थोडीशी मनात भीती घातली. काही लोक म्हणले, वेडायस का, असं कशाला चांगलं तुझं हे करिअर बदलतोयस वगैरे वगैरे. मला जरा बरे दिवस होते खरं तर.
मेकॅनिकल ऍक्च्युली बरे दिवस होते, बरोबर आहे. मला पण थर्ड इयर फोर्थ इयर मध्ये असतानाच कॅड कॅम आणि सॉफ्टवेअर ह्याची आवड मनापासून लागली होती. त्यामुळे मला स्विच करायचं हे मी जवळजवळ नक्की ठरवलं होतं. तेव्हा अर्थात म्हणजे आजच्यासारखं काही अगदी आयटीचे सुगीचे दिवस नव्हते असं म्हणता येईल. पण जी आवड निर्माण झाली काहीतरी वेगळं करू अशा कल्पनेनी ऍडमिशन घेतली. तिथे गेल्यानंतर पहिल्या डेटा स्ट्रक्चर्सच्या कोर्समध्ये मला कल्पना आली की लोक मला असं वेड्यात का काढत होते, कारण का पॉइंटर टू पॉइंटर टू पॉइंटर वगैरे असं सुरू झाल्यानंतर मला काही झेपत नव्हतं की काय चाललंय बाबा. पण आधी एकतर अमेरिकन ऍक्सेंट समजून घ्यायचा, त्याच्या पुढे कम्प्युटर सायन्स समजून घ्यायचा आणि मग डेटा स्ट्रक्चर सारखा सब्जेक्ट समजायचा. असं ट्रिपल व्हॅनी पहिल्याच क्वार्टरला होती. पण त्याच्यात माझा रूममेट वगैरे कम्प्युटर सायन्सचा होता, त्यांनी मदत केली आणि हळूहळू शिकून शिकून फायनली झाली नय्या पार आणि चांगल्या पद्धतीने झाली. आय थिंक त्या कोर्समध्ये मला ऍक्च्युली हायेस्ट ग्रेड मिळाली. टीचरनी बोलावून प्रोफेसरनी सांगितलं की चांगली सोल्युशन्स होती वगैरे वगैरे. सो मजा आली. तिथून पुढे मग पण त्याच्यात स्वतःचा कॉम्प्युटर होता, ही काही चांगली भावना होती का? कारण काय आपल्याकडे लॅबमध्ये आपल्याला नंबर लावून कॉम्प्युटर मिळायचा. बरोबर आहे. म्हणजे इव्हन MS ला ऍप्लिकेशन करणं हा पण एक वेगळाच अनुभव होता त्यावेळी, कारण का ते ह्याचं टेक्स्ट बेस्ड टर्मिनल होतं, लिंक्स वगैरे, बरोबर. आणि आपण काय बघतोय हे पण वेब पेज कळायचं नाही. मग ते HTML डाउनलोड करून स्ट्रिप करून त्यातनं ईमेल ऍड्रेस शोधून ईमेल लिहिणे वगैरे असले उद्योग त्यावेळेला करावे लागायचे. पण US मध्ये गेल्यानंतर लकीली म्हणजे आमच्या रूममेट्सना मिळून एक कम्प्युटर होता आणि त्याचा तिथे, आणि हा प्रश्न कधीच नव्हता कारण का लॅबमध्ये दिवस रात्र कधीही तुम्ही जा तुम्हाला, आणि खूपच चांगले म्हणजे त्यावेळेचे जे स्टेट ऑफ द आर्ट डिजिटलचे कम्प्युटर्स वगैरे होते ते अवेलेबल असायचे. आणि टीचिंग असिस्टंट आणि रिसर्च असिस्टंट्सना 24 तास ते अवेलेबल असायचे. त्यामुळे तुम्ही कधीही लॅबमध्ये जाऊन तो एक म्हणजे जमीन आसमानाचा फरक होता. सो तुम्हाला जर काही आपलं आपण करायचं असेल क्रिएटिव्ह तर खूप काही करता येतं. सो ती एक जर्नी थोडीशी पहिल्या धक्क्यानंतर किकस्टार्ट झाली आणि तिथे मग मी कॅड मध्ये MS केलं. माझं मेजर कॅड होतं. माझ्या प्रोफेसर बरोबर एक रिसर्च पेपर वगैरे पब्लिश केला. त्याच्यामध्ये एक गंमत झाली म्हणजे ग्रॅज्युएट व्हायच्या आधी जेव्हा रिसर्च पेपर करता एक लॅब सेटअप केली होती, मॅन्युफॅक्चरिंग लॅब. तिथे मात्र मला जे काही थोडेफार गोष्टी येत होत्या, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि रोबोटिक्स पण शिकलो होतो त्यावेळेला पहिल्या वर्षात. या सगळ्या गोष्टींचा एकत्र वापर करायची एक सॉर्ट ऑफ युनिक संधी मिळाली असं मला वाटतं. आणि त्यावेळेला जे एक प्रोजेक्ट बनवलं होतं की रोबोटनी एक उचलून लाकडाचा पीस मशीन खाली ठेवायचा, मशीन मिलिंग करून दुसरा रोबोट उचलून ते स्टॅक करायचा. तर ते सगळा प्रकार दिसायला इतका छान ड्रॅमॅटिक असा झाला होता की त्यांनी युनिव्हर्सिटीची जे ओपन हाऊसेस होतात म्हणजे नवीन स्टुडंट्सना अट्रॅक्ट करण्यासाठी ज्या गोष्टी दाखवतात त्याच्यामध्ये मला ते ठेवायला सांगितलं होतं. आणि दॅट बिकेम वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर लॅब्स इन द ओपन हाऊस. लोक बघायला यायचे आणि ते लाकडाचे स्माइली फेसेस घेऊन जायचे. सो तो एक खूप छान एक्सपिरियन्स होता. त्याच्यात त्यावेळेला कुठेतरी एक असं जाणीव झाली होती की सॉफ्टवेअर हे फील्ड खूप मोठं आहे. कॅड कॅम हा जरी माझा जिव्हाळ्याचा विषय असला तरी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे काही कोर्सेस घेतले होते आणि त्यामुळे असं लक्षात आलं होतं की आपल्याला अजून तेवढी डेप्थ नाहीये कम्प्युटर सायन्समध्ये. पण कुठेतरी सॉफ्टवेअर आणि कम्प्युटर सायन्स म्हणजे हार्डकोर कम्प्युटर सायन्स आणि सॉफ्टवेअरमध्ये फरक आहे असं लक्षात येत होतं. मग मला तिथून पुढे माझा प्रोफेसर जो होता तो मला PhD करण्यासाठी थांब म्हणून खूप म्हणजे मागे लागला होता. पण इंडस्ट्रीमध्ये इतक्या ऑपॉर्च्युनिटीज होत्या की मी फारसं मला ते रिसर्च पेपर्स धुंडाळत बसणं आणि त्याच्यामध्ये
डोकं घालून बसणं हे काही पटण्यासारखं नव्हतं खरं म्हणजे थोडंसं. मग मी म्हणलं की नाही आता पण मग आपल्याला तुला काय नक्की आव्हान वाटत होतं की ते लिहिणं हा आव्हान होतं का त्यापेक्षा एक्झिक्यूट करून त्यातला आनंद मिळवणं हा जास्त हेतू होता? सो माझा कल नेहमीच एक्झिक्युशन कडेच होता, म्हणजे अजूनही आहे. म्हणजे द पार्ट्स दॅट आय एन्जॉय द मोस्ट आर ऑलवेज अप्लाइंग द नॉलेज टू सॉल्व्ह समथिंग. माझं नॉलेज कदाचित खूप डीप नसेल, वेगवेगळ्या क्षेत्रातलं थोडं थोडं नॉलेज असेल, ते जोडून कुठेतरी तुम्हाला लोकांच्या उपयोगी काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ऍक्च्युली त्यांच्या हातात देता येतो का, दॅट इज व्हॉट ड्राईव्ह मी, हॅज ऑलवेज ड्रिव्हन मी. आणि त्यामुळे मला प्युअरली थिअरिटिकल रिसर्च ओरिएंटेड काही करण्याची कल्पना फारशी रुचत नव्हती. पण हे तुझ्या प्रोफेसरला जरा थोडं वेगळं आहे असं वाटत होतं का? म्हणजे त्याला असं वाटत होतं की अरे बाबा हा मी याला एवढं समजून सांगतोय हे कर तरी हा करायला तयार नाही? असं होतं, थोडीशी फ्रिक्शन झाली होती त्यावेळेला. म्हणजे तो म्हणला होता की तू, म्हणजे इनफॅक्ट मी जेव्हा हा म्हणजे लॅब सेटअप करण्याचा टॉपिक निवडला, तेव्हाही तो मला म्हणला होता की तू एवढं सगळं कशाला करतोयस, म्हणजे कारण त्याच्यामध्ये रोबोटिक्स इन्व्हॉल्ड होतं, ते रोबोट्सना ट्रेन करायचं, त्याच्यात पीएलसी होतं, त्या पीएलसीचे कम्प्युटरशी इंटरफेसिंग होतं, ते इंटरफेसिंग मध्ये अनेक अननोन्स होते, त्यातल्या शेवटी इलेक्ट्रॉनिक सर्किटरी पण काही मी चिप्स मागवून स्वतः सॉल्डर करून बांधले. आणि प्रोफेसरला कधी कधी असा प्रश्न पडायचा की अरे म्हणजे रिसर्च पेपर पब्लिश करण्याकरता हे सगळं करायची आवश्यकता नाहीये. पण माहित नाही, म्हणजे मला मला ते चैनच पडायचं नाही ते की ते हे झालंच पाहिजे. त्यामुळे मला त्यांच्या वाटतं की थोडं करंडकासाठी मॅक्सिमम इव्हेंट पाहिजेत, त्याचा करेक्ट, तुला फायदा झाला. एक्झॅक्टली, प्रश्नच नाही काही. आणि आणि ऍक्च्युली हाच प्रोफेसर जेव्हा ते सगळं चाललं, जेव्हा ते लॅबमध्ये, माझी बेसमेंटमध्ये लॅब होती, त्यांनी येऊन जेव्हा हे पाहिलं, तेव्हा तो इतका एक्साइटेड होता, त्यांनी तिथनंच डीनला फोन लावला, डीन आला युनिव्हर्सिटीचा, त्यांनी मग प्रपोज केलं की तुम्ही हे ओपन हाऊसमध्ये ठेवा वगैरे. सो आय थिंक इन जनरल ते अप्लाइड सायन्स म्हणा किंवा आपलं इंजिनिअरिंगचं नॉलेज अप्लाय करणं, ही एक कॉन्स्टंट थीम राहिलेली आहे. आय थिंक कुठेतरी ह्याची एक आपल्या परफॉर्मिंग आर्ट्समध्ये कुठेतरी त्याचं रूट आहे डेफिनेटली. कारण लोकांसमोर कला सादर केल्याने जी मजा येते, तशीच थोडीफार मजा ह्यातनं आली असं म्हणता येईल. हा ड्रामाच होता एक प्रकारचा, ते पूर्ण ती सेल उभी करणं. तिथून मग बोल. हा, मला एक फंडामेंटल प्रश्न. नीरज बीन अ वाईल आणि इट्स ऑलवेज मी आय हॅव बीन सिक्रेटली स्टॉकिंग दिस एंटायर ग्रुप फॉर अ वाईल, तर त्यामुळे इट्स ऑलवेज प्लेजर टू मीट फेस टू फेस. पण मला एक खूप बेसिक प्रश्न आहे, आणि मे बी मंदार, प्रसन्न, किशोर, ऑल ऑफ अस कॅन सॉर्ट ऑफ रिलेट विथ दॅट, की म्हणजे कॉलेज कडनं आपण काय शिकलो आणि आपण जे शिकलो ते कसं अप्लाय करायला हवं, आणि म्हणजे कसं आहे ना, म्हणजे कम्प्युटर सायन्स आणि मेकॅनिकल कॅड कॅम या सगळं म्हणजे खूप मनापासून मन लावून अभ्यास करून, म्हणजे 10-12 डिग्रींवर एकत्र पाय ठेवून करणं हे जमलं बाबा तुम्हाला. म्हणजे मला खरंच कौतुक वाटतं, कारण की आपल्याकडे म्हणजे म्हणजे साधारण आमच्या, मी पिढी म्हणणार होतो, पण आमच्या बॅच पर्यंत असं होतं की म्हणजे फिरोजा तरी कर नाही तर अभ्यास तरी कर, म्हणजे दोन्ही जमेल असा म्हणजे कोणाला कॉन्फिडन्सच नव्हता. तर आय थिंक आय सीन सीन शोभता आणि मंदार, सुदर्शन, आईला Yes. भारी म्हणजे, आणि दोनच बॅचेस रे, आईला गबरी. मला कळलं की म्हणून माझा तर कॉलेजच्या संस्थेवरचा विश्वासच उडालाय. कॉलेज बिलेज काही नाही, ते आतनं आलं पाहिजे तर येतं, नाही तर मग तुम्ही म्हणजे बरोबर. आहे ना, मी आता इथे फार विषय बोलू शकत नाही, पण त्याबद्दल मला म्हणजे निर्विवाद कौतुक वाटतं की अरे रिअली रिअली आय मीन. आणि it seems to affect an entire batch. Like, I think you learn more from peers than from the Definitely. college. And I've seen you guys perform also and study also, right? Amazing. त्याला आमच्या म्हणजे सेकंड क्लास तू- फर्स्ट क्लास असं लोक कसं तरी बाबा, म्हणजे तू हे म्हणतोस त्यावेळेला मला प्रसन्न वगैरे, आय मीन मंदार also, I think. पण एक किस्सा आठवला. आपल्याकडे अटेंडन्सची नेहमीच मारामारी असायची ना, त्यामुळे नेहमीप्रमाणे बोलावलं गेलं पालकांना, आणि माझी आई आली होती
आणि अल्फाबेटिकली माझं नाव पहिलं असावं. आणि मग आधी बऱ्यापैकी असं लेक्चर देऊन झालं की कसं ही मुलं सिन्सिअरली कॉलेज अटेंड करत नाहीत वगैरे, आणि मग त्यांची काहीतरी ग्रेड्स अफेक्ट होतात असा काहीतरी विषय निघाला. आता बघा हे ते काय मागच्या सेमिस्टरला काय डिस्टिंक्शन, अच्छा जाऊ दे, पुढचं पण आहे असं अशी सुरुवात झाली. त्यामुळे आय थिंक पण हे प्रायमरीली म्हणजे माझे बरोबरची मंडळी तू म्हणलास तसं पियर्सचा त्याच्यामध्ये खूप सहभाग होता, काही प्रश्नच नाही. म्हणजे शुभदा, मंदार, सुदर्शन हे सगळेच त्या बाबतीत दोन्ही बॅलन्स ठेवून करू शकणारी मंडळी होती. आदर्श सिनियर्स. येस येस, आदर्श सिनियर्स ते आदर्श वेगळे. ते पुढे खूप कामी आले. म्हणजे खरोखर सांगायचं तर आय थिंक म्हणजे मध्ये पण मी एंटरप्रेन्योरशिप समिट किंवा कुठेतरी होतं त्याच्यातही विचारलं होतं मग की लिडरशिप क्वालिटीज कशा डेव्हलप केल्या. तर खरं म्हणजे त्या डेव्हलप केल्या नाही, त्या झाल्या. म्हणजे कोणाला तरी म्युझिक सेक्रेटरी करायचं म्हणून जे बसवलं तिथे, त्याच्यातनं लोकांची इगो सांभाळून तुम्ही एखादी गोष्ट कशी उभी करू शकता, आणि मग बॅकस्टेज असेल, काही वर्षी फुल ऑन स्टेज असेल, जे काय असेल, त्याच्यातनं तुम्ही फायनली एखादी चांगली गोष्ट कशी उभी करून लोकांपुढे आणू शकता. मग ती पुढे त्याची कंपनीत हेच कॉन्सेप्ट वेगवेगळ्या पद्धतीने आपण लावू शकतो. सो डेफिनेटली त्याचा कुठेतरी तो पाया तिथे भरला गेला, काही शंकाच नाही त्यात. सो I'm very happy. The academics वरचा एवढा स्ट्रॉंग होल्ड आणि बाकी इश्यू आय मीन you are yet to speak about the music I suppose, पण that was and it was really good. It was creative and it was original and it was really good. So looking forward to hearing some of that also whenever. Sure. सो कमिंग बॅक टू माय जर्नी, तिथून मग मी PTC म्हणजे पॅरामेट्रिक टेक्नॉलॉजीज मध्ये जॉब सुरू केला. त्यावेळेला म्हणजे अगेन कॅड कॅम वॉज माय पॅशन. त्याच्यामध्ये खूप नवीन गोष्टी बघायला मिळाल्या आम्हाला. तिथे असताना कम्प्युटर सायन्सची डेप्थ आपल्याला अजून थोडी कमी आहे असा एक किडा होता डोक्यात. आणि मग माझ्या एका मित्राबरोबर हार्वर्डमध्ये डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंगचा एक कोर्स जॉईन केला. 6 महिन्याचा तो कोर्स होता, तो केला. तो केल्यानंतर म्हणजे तेवढा कॉन्फिडन्स आला होता की ठीक आहे, आता आपल्याला इंडस्ट्री स्टँडर्ड काय म्हणा, इव्हन कटिंग एज सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं नॉलेज आहे, आता आपण अजून पुढे काहीतरी करू शकतो. त्यावेळेला 99 मध्ये .com बूम चालू होता जबरदस्त. तिकडे सिलिकॉन व्हॅलीमध्ये इंटरव्ह्यूला चला अशी एक हे उठली. त्याच्यामध्ये मित्रांबरोबर तिकडे इंटरव्ह्यूला गेलो आणि खरोखरच म्हणजे इतका बूम होता की 3 दिवस आम्ही तिथे राहिलो. त्याच्यामध्ये 2 दिवस राहिलो, 3 ऑफर्स घेऊन परत आलो. त्या 3 ऑफर्स मध्ये ऍव्हरेज साधारण 40% इन्क्रीमेंट मिळत होतं त्यावेळेला. म्हणजे आता आजकाल काही वेडेपणा चाललाय, पण त्यावेळेला दॅट वॉज अनहर्ड ऑफ. त्यामुळे मग कॅलिफोर्नियात शिफ्ट झालो. तिथे अजाईल सॉफ्टवेअर म्हणून एका PLM कंपनी बरोबर काम केलं 3 वर्ष. तिथे एक वेगळा अनुभव 2003 मध्ये 2002 मध्ये आला. तो म्हणजे तिथे माझं काम खूप छान होतं आणि मला खूप आवडायचं. आणि 2001च्या एंडला माझ्या बायकोला मी भेटलो. म्हणजे ती अजून बायको नव्हती, ती कोलोरॅडो स्टेटमध्ये शिकत होती आणि मला असं आमच्या कॉमन नातेवाईकांथ्रू कळलं होतं की तिच्याकरता आता बघतायत. तर म्हणलं आता आपण वेळेवर हालचाल केली पाहिजे. त्यामुळे तिला भेटलो आणि 2002 मध्ये तिने मला मेसेज पाठवला की तू चुकीचं हे सांगतोयस म्हणून. सो 2002 मध्ये भेटलो आणि त्यावेळेला म्हणजे लग्न वगैरे करायचं असं ठरलं होतं. आणि अजाईल मध्ये आमच्याकडे त्यावेळेला बंगलोरमध्ये नवीन ऑफिस ओपन करायचं अशी बरीच हे चालली होती. त्यामुळे मी त्याच्यात बरंच आधी प्रमोट करत होतो की चला आपण बंगलोरमध्ये ऑफिस ओपन करू, कारण का माझ्या डोक्यात परत यायचं इंडियामध्ये असा विचार होता. पण मग ते जेव्हा ऍक्च्युअली ओपन व्हायला सुरुवात झाली तेव्हा मी नाही म्हटलं, कारण का बायको बरोबर
अजून 2-3 वर्ष तिथे राहायचं असं ठरलं होतं. सो असं करत करत 4-5 आणि त्यावेळेला नेमका .com बस झाला होता. बऱ्यापैकी वाट लागली होती मार्केटची. आमच्या बरेच कस्टमर्स त्यांची वाताहत झाली होती. सो 6 राऊंड्स झाले ले ऑफचे आणि 7व्या राऊंडमध्ये माझा ऍक्च्युली ले ऑफ झाला. आणि त्याच्यामध्ये थोडासा माझाही ॲरोगन्स होता त्यावेळेला, की नाही मी आहे त्याच प्रोजेक्टवर काम करत राहणार, मी बदलणार नाही, मला चांगलंच काम पाहिजे म्हणून. म्हणजे आता लुकिंग बॅक मला आता जेव्हा मला लोकांना असं सांगायची वेळ येते तेव्हा माझ्या लक्षात येतं की माझा मॅनेजर काय म्हणत होता. पण जे काय असेल माझा ले ऑफ झाला तो एक गमतीशीर अनुभव होता, कारण त्यावेळेला माझं नुकतं लग्न झालेलं होतं आणि माझ्या सासूबाई येणार होत्या आणि त्यांनी तिकीट काढलेलं होतं. मग त्यांना कळेना, त्या म्हणल्या काय झालं आता मग येऊ का नको? म्हणलं नाही या तुम्ही, आता मला वेळच वेळ आहे, आपण तुम्हाला जिकडे पाहिजे तिकडे हिंडून येऊ. सो झालं ऍक्च्युली असं की तुमच्यासाठी सुट्टी घेतली असं सांगितलं नाहीस ना? नाही. सो पण ऍक्च्युली तसंच झालं. म्हणजे त्या आल्यानंतर मी त्यांना छान लास वेगसला वगैरे घेऊन गेलो, कारण बायकोचं काम चालू होतं त्यामुळे तिला फार वेळ नव्हता. आणि ही तुझी पुण्याची शिदोरी आहे बरं का, आयुष्यभर पुरणार आहे तुला. खरंय. आणि 3 महिन्याचा सेव्हरन्स होता. त्याच्यामधले 1 महिना ऍक्च्युली मार्केट बरंच वाईट होतं, पण 1 महिन्यानंतर 2 जॉब ऑफर्स मिळाल्या. त्याच्यामध्ये एक ओरॅकल कडनं ऑफर होती आणि एक ईबे कडनं ऑफर होती. आधी जेव्हा पहिली ऑफर ओरॅकलची आली तर त्या इंटरव्ह्यूला गेलो तेव्हा म्हणजे असं लक्षात आलं की इंटरव्ह्युअर्स पेक्षा आपल्याला थोडी जास्त माहिती असं दिसतंय, त्यामुळे हे काही बरोबर नाही वाटत आहे. नंतर असं लक्षात आलं की त्याच्यानंतर 6-8 महिन्यांनी ओरॅकलनी माझी आधीच्या कंपनीत काम करत होतो ती कंपनी त्यांनी ऍक्च्युली अक्वायर केली. पण त्यावेळेला मी ओरॅकलला नाही म्हटलं, कारण आय वॉज ऑल्सो मोर इंटरेस्टेड इन नाऊ चेंजिंग माय फील्ड अगेन. हा एक दुसरा एक्सपिरियन्स होता की ज्यात तू एक मोठी कंपनी नाकारली. अजून एक हो, आय थिंक असे अनेक वेड्या गोष्टी मी केल्यात. हो, ओरॅकलला नाही म्हणल्यानंतर काही दिवसांनी मला ऍक्च्युली ईबेचा जॉब मिळाला. म्हणजे तोपर्यंत ऑफर पण नव्हती. पण ईबे वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स अगेन. म्हणजे त्यावेळेला ईबेच्या सर्च टीम मध्ये मी जॉईन झालो आणि ईबेचा सर्च इंडेक्स वॉज ऍक्च्युली मच बिगर दॅन गुगल सर्च इंडेक्स ऍट दॅट टाइम. गुगल वॉज सॉर्ट ऑफ एन अपकमिंग न्यू किड ऑन द ब्लॉक काइंड ऑफ. तिथे खूप म्हणजे एकतर प्रचंड स्केल बघायला मिळाली. त्याच्यामध्ये मिशन क्रिटिकल काही कामं करायला मिळाली. त्यांच्या नेटवर्क ऑपरेशन सेंटर म्हणजे नॉक मध्ये जाऊन ईबेचे रिलीजेस कंडक्ट करणं, मग त्याच्यामध्ये खूप क्रिटिकल काम असायची. म्हणजे काही वेळेला त्याच्यात बग्स रिलीज होऊ शकतात. मग ते बग्स रिलीज झाले आणि समजा सर्च इंडेक्स डाऊन झाला तर $मिलियन्स ऑफ नुकसान होतं. असं माझ्यावर एकदा रात्री रिलीज, आणि त्या रिलीजेस रात्री व्हायच्या, म्हणजे असं पहाटे 2 ते 4 वगैरे या वेळेला. अशी एक वेळ असताना मी जवळजवळ 60% त्यांचे इंडेक्सेस डाऊन केले होते. माझ्या मॅनेजरला पेज गेला, त्याच्या मॅनेजरला पेज गेला, पण वेळीच ते सावरलं. नाहीतर माझ्या ईबेच्या इतिहासात माझी नोंद झाली असती की यांनी डाऊन केली होती साईट म्हणून. पण असे काही गमतीशीर अनुभव घेऊन तिथून म्हणजे तिथे एक स्टँडर्ड पाथवरती मी चाललो होतो, पण मग कंटाळायला लागला. म्हणजे कम्फर्टेबल झालं की मला अनकम्फर्टेबल होतं, तसं व्हायला लागलं होतं. आणि मग 2 गोष्टींचा मी विचार करत होतो. आयदर जीमॅट देऊन MBA करायचं किंवा रोल द डाईस आणि इंडियात येऊन आपलं आपणच, म्हणजे इंडियात येऊन किंवा न येता आपण आपला बिझनेस सुरू करायचा स्वतःचा. असं इव्हेंच्युअली स्वतःचा बिझनेस सुरू करायचा हे डोक्यात होतच. आय थिंक त्याची मुळं कुठेतरी, म्हणजे माझ्या वडिलांचाही त्यांनी बिझनेस रन केलेला लहानपणापासून थोडासा पाहिलेला असल्यामुळे त्याचे कुठेतरी तो एक किडा होता डोक्यात. आणि मग त्यावेळेला मी दोन्ही बाजू मांडून बघितल्या आणि असं लक्षात आलं की जीमॅट करून MBA केलं तर एक सर्टन्टी आहे की काही few $100,000 लोन डोक्यावर येईल. बिझनेस करायला किती खात्री, म्हणजे खरंच लायक होऊ की नाही
ह्याच्याविषयी मला फार कॉन्फिडंट मतं मिळाली नाही जेव्हा मी लोकांशी बोललो MBA केलेल्या. ते म्हणले की म्हणजे त्यातले कोणीच खरं म्हणजे बिझनेस करत नव्हते, एक दोघंच काहीतरी स्टार्टअप करत होते असं. सो मग परत येऊन कंपनी सुरू करायची असं ठरवलं. त्याच्यामध्ये आय वुड से की माझ्या बायकोचा खूप मोठा वाटा आहे, की तिने मला त्यावेळेला सपोर्ट केलं. पहिले म्हणजे 3 वर्ष तुला हवं ते कर. घर चालेल, तिची नोकरी होती. त्यामुळे त्याच्यामध्ये ती एक रिस्क टेकिंग कपॅसिटी त्यातून कुठेतरी आली डेफिनेटली. आणि सो इंडियाला परत येताना एक परत थोडासा झटका बसला, कारण मी एका स्टार्टअपला त्यावेळी साईडला मदत करत असे आणि त्या स्टार्टअपचं काम इथे येऊन सुरू करू असा पहिला एक प्लॅन होता. दॅट वॉज माय फर्स्ट सोर्स ऑफ इन्कम सॉर्ट ऑफ. पण ते जेव्हा मी ऍक्च्युली सुरू करायचं बोलायला लागलो त्याच्याशी, तेव्हा त्या स्टार्टअपचा CEO मला म्हणला की ह्याचे ऑफिसचा खर्च वगैरे मी देणार नाही. तर मी म्हणलं की असं कसं चालेल, हे म्हणजे मी तुझ्यासाठी ऑफिस उघडणार, तुझ्या कंपनीचं ऑफिस, तर ह्याचा कमीत कमी ह्याचा खर्च द्यायला पाहिजे. तो म्हणला नाही देणार. म्हणलं बरं ठीक आहे, मग ऍटलिस्ट तू मला काही फरक पडत नाही, कंपनी एनिवे सुरू करणार आहे, तू माझा कस्टमर हो. तेही तो मग काहीतरी विचित्र कंडिशन टाकायला लागला की तू कुठलाही बिझनेस घ्यायच्या आधी मला विचारलं पाहिजेस वगैरे वगैरे. मी म्हणलं की हे काही माझ्याच्यानी होणार नाही, जे काय असेल ते आपण बघू परत गेल्यावर. सो मी ऍक्च्युली जेव्हा परत आलो तेव्हा माझ्याकडे एकही कॉन्क्रीट लीड नव्हतं, कुठलंही रेव्हेन्यूचं प्रॉमिस सुद्धा नव्हतं काही. आणि त्याप्रमाणे पहिल्या वर्षात अगदीच काहीतरी किरकोळ रेव्हेन्यू झाला असेल. म्हणजे मुख्यतः ई-लर्न्स वरती वगैरे प्रोफाईल क्रिएट केली. मग काहीतरी माझं eBayचं बॅकग्राऊंड असल्यामुळे eBay रिलेटेड काहीतरी कामं मिळायची वगैरे, असे काही फुटकळ कामं करून जे मिळेल ते करायचं अशा स्टाईलमध्ये थोडंसं सुरू केलं. मग पहिला माझा एम्प्लॉई मला अजूनही आठवतं. पहिला एम्प्लॉई जेव्हा हायर करायची वेळ आली तेव्हा येणार कोण काम करायला तुमच्याबरोबर. सो आय थिंक मला एक कोणीतरी प्रश्न विचारला होता की तुझं की लर्निंग फ्रॉम द पास्ट. सो की लर्निंग आय थिंक त्यावेळेला असं होतं की जेव्हा जॉब सोडून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा ठरवता, तेव्हा सडनली तुमच्या लक्षात येतं की तुमची मार्केटमध्ये काही किंमतच नाहीये. तुमचं जे काय मागचे जे काय लॉरेल्स असतील, जे काय अचिव्हमेंट्स असतील तुमच्या त्या कॉर्पोरेट सेक्टर मधल्या, त्या घरी ठेवायच्या. तुम्हाला जेव्हा विकायची वेळ येते तेव्हा तुमची क्रेडिबिलिटी ही शून्यापासून सुरू करावी लागते. सो लिटरली माझा पहिला एम्प्लॉई जो होता तो आमच्या शेजारी राहणाऱ्या काकूंच्या त्यांच्याकडे ज्या बाई यायच्या कामाला, त्यांचा मुलगा, त्यांनी BCS केलेलं होतं. त्याला कुठे जॉब मिळेल का अशा टाईप काय विचारत होत्या आणि त्यांना कुठून तरी कळलं की ह्यांनी काहीतरी सुरू केलंय. सो तो माझा पहिला एम्प्लॉई होता. आणि घरातच एका खोलीमध्ये एक लॅपटॉप, एक डायल अप कनेक्शनच होतं, आय थिंक DSL वगैरे कनेक्शन होतं त्यावेळेला, आणि DSL कनेक्शन आणि असं करून सुरू केलं. त्यानंतर हळूहळू म्हणजे आता मी थोडंसं फास्ट फॉरवर्ड करतो कारण त्यावेळेला बरेच काय काय विचित्र स्ट्रगल्स. त्याच्यात असा विचार नाही आला का की कॉलेजमध्ये शिकवावं? नाही, ऍक्च्युली मला शिकवायला आवडतं, नाही असं नाही, पण एक फोकस होता की यात पुढच्या 2 ते 3 वर्षात बिझनेस आयदर एस्टॅब्लिश करायचा किंवा ऍक्सेप्ट करायचं की हे आपल्याला जमत नाही आणि यू गो बॅक टू डुईंग अ जॉब. मे बी आय वुड हॅव इव्हन गॉन बॅक टू US. कॉलेजमध्ये बायको तुझी फर्स्ट इन्व्हेस्टर आय थिंक, कारण काय तिने सपोर्ट केला तुला, तर तिने नक्की काय बघितलं तुझ्यात की हा व्यवसाय फेअर इन्व्हेस्टमेंट आहे? जरा जास्तच पर्सनल होतोय प्रश्न. नाही, तिने व्यवसायात इन्व्हेस्ट केलंच नाही कधी, तिने माझ्यात इन्व्हेस्ट केलं, राईट. आणि म्हणजे नुसती पहिल्या ह्याच्यात नाही, आय थिंक म्हणजे पहिलं म्हणजे तिचा जर जॉब नसता तर मी पहिले 2 वर्ष मी सस्टेनच करू शकलो नसतो. वेल, मे बी करू शकलो असतो, आमची सगळी सेव्हिंग वाईपआउट झाली असते, असं झालं असतं काहीतरी. आणि सुदैवाने तशी काही वेळ आली नाही.
2 वर्षांनंतर 2 किंवा 2.5 वर्ष असतील त्याच्यानंतर माझ्या कंपनीला पहिल्यांदा जरा काहीतरी सायझेबल टर्नओव्हर झाला. आय थिंक अराउंड $100,000 क्रॉस झाले. आणि मी खूप असा आनंदात घरी येऊन तिला सांगितलं, बघ आता आमच्या कंपनीचा टर्नओव्हर $100,000 वर झालाय. आणि त्यावेळेला जवळजवळ माझ्याकडे किती 8 लोक असतील एम्प्लॉईज, जास्तच असतील कदाचित. तर तिने मला नेहमी जमिनीवर ठेवले. ती मला म्हणाली की ठीक आहे, फार खुश होऊ नको, कारण आता तुम्ही सगळ्यांनी मिळून तुझ्या 3 वर्षाच्या पगारा एवढा तू टर्नओव्हर केलाय. सो अजून पुष्कळ व्हावे, म्हणजे अजून पुष्कळ व्हावे हे ती बोलली नाही, पण हे समजून घेण्याची गोष्ट आहे. सो आय थिंक तिने म्हणजे ऑफकोर्स सपोर्ट तर केलंच, पण तिथून पुढे जेव्हा जेव्हा म्हणजे काही अशा खूप चांगल्या गोष्टी घडतात आणि आपल्याला असं वाटायला लागतं की आपण आता खूप आपल्याला पंख फुटलेत, तेव्हा जमिनीवर पाय घट्ट ठेवण्याची नेहमीच मदत केलेली आहे. आणि अजूनही चालू आहे. चांगलं सबमिशन झाल्यावर तो नंतर एक पोचा मारून भोग पाडायचा तसं वाटलं का तुला? बरोबर. एक्झॅक्टली तसं झालं. ती निर्दयता होती ती. आणि मग त्यानंतर मग आता तुझी जी ऍसेट व्हॅल्यू स्वतःची, तुझी स्वतःची तिचं इन्व्हेस्टमेंट खूप आहे बरं का, त्यामुळे शी इज मच मोर रिचर दॅन व्हॉट यू आर. प्रश्नच नाही काही. आणि म्हणजे आताही माझ्या कंपनीचे मेजॉरिटी आमचे शेअर्स तिच्याच नावावर आहेत, माझ्या नावावर काही नाही. मी आपला पगारी नोकर आहे. म्हणजे शेअर्स आणि व्हॅल्यू असाईड, पण तिच्याशिवाय फॅमिली सपोर्ट शिवाय हे शक्यच झालं नसतं. आणि त्यानंतर मग हळूहळू 10-20 एम्प्लॉईज, 40 एम्प्लॉईज, नंतर माझा एक युकेहून कॉन्टॅक्ट थ्रू पार्टनर माझा युकेहून जॉईन झाला मला. त्याच्यानंतर आम्ही दोघांनी मिळून बरीच कंपनी वाढवली. 2000 फास्ट फॉरवर्डिंग टू 2015, म्हणजे मध्ये 10 वर्षामध्ये जवळजवळ जगातल्या कमीत कमी 8-10 वेगवेगळ्या देशांमधल्या कस्टमर्ससाठी काम केलं असेल. तिथे जाऊन कधी इन्स्टॉलेशन्स केली, काही वेगवेगळे ट्रॅव्हलिंगचे एक्सपिरियन्सेस आले. साधारण 200 लोकांसाठी एम्प्लॉयमेंट झाली असेल जनरेट मधल्या 10 वर्षांमध्ये. खूप छान अनुभव होता तो. आय थिंक दॅट इज समथिंग दॅट आय एम ऑलवेज प्राऊड ऑफ. आय थिंक कोणीतरी ते पण विचारलं होतं की म्हणजे व्हॉट इज युअर बिगेस्ट अचिव्हमेंट. अजूनही मला असं वाटतं की ती 10 वर्ष माझ्या आयुष्यातली मला खूप फ्रुटफुल होती. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, अनेक चांगल्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली. आणि 2015 मध्ये मग ती कंपनी आम्ही विकायचं ठरवलं. म्हणजे माझ्या पार्टनरला आणि मला काही वेगळ्या कल्पना होत्या फ्युचरमध्ये काय करावं कंपनीविषयी वगैरे. त्यातले काही ऍक्च्युली आपल्या मंडळींपैकी काही लोकांशी मी बिझनेसच्या निमित्ताने पण बोललोय. त्यातल्या काही लोकांना ह्या गोष्टी माहिती आहेत. शिशिरशी बोललो होतो. शिशिर ऍक्च्युली आमच्याबरोबर काम करायचा काही काळ. विनयशी पण मी अनेकदा बोललोय याविषयी. आणि सो 2015 मध्ये ती कंपनी आम्ही विकली. त्यावेळेला 110-115 लोक होते कंपनीमध्ये. आणि पाठोपाठ दुसरी हेल्थकेअर स्टार्टअप सुरू केली. त्यावेळेला त्याचं नाव होतं मिराई हेल्थ. त्याचं आता नाव ॲव्हजेन हेल्थ म्हणून आहे. आत्ता आमच्याकडे आता ती पण एक मेजर फरक हा होता की ॲव्हजेन इज अ प्रॉडक्ट कंपनी. मला नेहमीच म्हणजे गेली आधीच्या कंपनीमध्ये नेहमीच इतर लोकांची प्रॉडक्ट्स बांधली होती आणि एक स्वतः वर्ल्ड क्लास प्रॉडक्ट आपल्याला इंडियात बसून सुद्धा बांधता येतं आणि इतर जगात ते मार्केट करता येतं ह्याचा कॉन्फिडन्स होता. पण तशी संधी मिळाली नव्हती कुठेतरी. तर ती आत्ता करंट कंपनीमध्ये मिळाली आहे. आणि आत्ता ऍक्च्युअली म्हणजे खरोखरच आमचा प्लॅटफॉर्म आता जवळजवळ 12 देशांमध्ये डिप्लॉय झालेले आहेत. वेगवेगळ्या डिप्लॉयमेंट्स झालेले आहेत. अजून आता 3 अजून नवीन डिप्लॉयमेंट्स वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये या पुढच्या वर्षात होतील.
आणि आमचा एक मॅटर्नल हेल्थ ॲप आहे टुगेदर फॉर हर म्हणून, जे आम्ही इंडियात मग फार्मास्युटिकल्स करता आम्ही लॉन्च केलेलं आहे. आणि त्याचे जवळजवळ आता 500,000 डाउनलोड्स झालेत. आणि त्यालाही म्हणजे चांगली सबस्टॅन्शियल ट्रॅजेक्टरी आहे पुढे. सो काही काही गोष्टी खरोखरच ज्याच्या आणि हेल्थकेअरमध्ये दुसरं एक काय माझ्या लक्षात आलं की टेक्नॉलॉजी ही ज्या स्पीडनी पुढे गेली आहे ते हेल्थकेअर अजून खूप मागास कुठेतरी आहे, म्हणजे 10-15 वर्ष मागे. त्यामुळे माझ्यासारखे जे थोडंसं काय काही येणारे लोक असतात, म्हणजे त्याच्या काही खूप मोठं काही ग्रेट करतोय मी असं नाहीये, पण तीच टेक्नॉलॉजी रिलेटिव्हली सिम्पल टेक्नॉलॉजी तुम्ही हेल्थकेअरचे प्रॉब्लेम सोडवायला जर अप्लाय केली, अगेन कम्स डाऊन टू ऍप्लिकेशन ऑफ युअर नॉलेज, तर तुम्ही खूप लोकांच्या हेल्थवर इम्पॅक्ट करू शकता. म्हणजे त्या आमच्या मॅटर्नल हेल्थ प्रोग्रामचा फॉर एक्झाम्पल मोटिवेशन आहे की टू रिड्यूस मॅटर्नल मॉर्टॅलिटी. आणि मॅटर्नल मॉर्टॅलिटी रिड्यूस करण्यासाठी अगदी साध्या साध्या गोष्टी तुम्ही करू शकता, की फॉर एक्झाम्पल ॲपमधनं हिंदीमध्ये प्रेग्नन्सी विषयी माहिती देणं आणि सायंटिफिकली ॲक्युरेट, म्हणजे काहीतरी फालतू तुम्ही जर ऍक्च्युअली सर्च केलं ना तर खूप वाटेल ती माहिती असते आणि वाटेल ते प्रश्न विचारतात लोक की मुलगा होण्यासाठी काय करावं. म्हणजे आता हा अगदी टॉप प्रश्न आहे बघा. आम्ही जेव्हा ह्याचा रिसर्च केला तेव्हा मग अशा गोष्टी खोडून काढणं समाजातनं, किंवा ह्याच्यासाठी काय काय करता येईल मला, ही सायंटिफिक माहिती डायरेक्टली मदरपर्यंत सायंटिफिक माहिती पोहोचण्यासाठी. सो त्याचे आम्ही वेबिनार्स घेतो. रिजनल लँग्वेजेसमध्ये आता लॉन्च करण्याचा प्लॅन आहे पुढच्या काही वर्षात. आणि आमच्या ह्या 500,000 मदर्सपैकी जवळजवळ 35% मदर्स या टियर 3 सिटीज मधून आहेत. सो रिजनल लँग्वेजेसमध्ये जाऊन अजूनही लोअर सोशो इकॉनॉमिक स्ट्रॅटामध्ये याचे आम्हाला इम्प्लिमेंटेशन करता येईल. हे एका बाजूला झालं. मागच्या वर्षी मुंबई डिस्ट्रिक्ट एड्स कंट्रोल सोसायटी करता त्यांच्या मेडिकेशन डिलिव्हरी करता आम्ही आमचा प्लॅटफॉर्म 15 दिवसात त्यांना तयार करून दिला, जेव्हा लॉकडाऊन जाहीर झाला. कारण त्यांना झेपतच नव्हतं की हे मेडिकेशन डिलिव्हरी ट्रॅक कशी करणार, जर त्याला सॉफ्टवेअरच पाहिजे आणि हे सॉफ्टवेअर येणार खूप नाही. सो आम्ही ऑलरेडी त्यांच्याबरोबर काही काम करत होतो, तर त्याच्याकरता त्यांना 15 दिवसात ते एक इम्प्लिमेंटेशन करून दिलं. त्याचं कुठे पेपरमध्ये सकाळमध्ये वगैरे आलं होतं त्यांच्या ह्याच्यामध्ये. हे एका बाजूला आम्ही इंडियामध्ये करतो. आणि बाकी वेस्टर्न वर्ल्डमध्ये मग फार्मास्युटिकल कंपनीज बरोबर त्यांच्या केअर प्रोग्राम्स वगैरे लॉन्च करण्याकरता मोबाईल ॲप्स इत्यादी आम्ही हे सॉर्ट ऑफ वेस्टर्न वर्ल्ड मधलं आमचं काम झालं. आता आमच्या या कंपनीमध्ये सॉरी गो हेड. हा सॉरी तुला मध्ये डिस्टर्ब करतो मी. ते जे तू ऍप म्हणाला हेल्थ फॉर हर ना, काय म्हणत नाव, टुगेदर फॉर हर. तर हे सेम ऍप भारतात आणि भारताबाहेर पण चालतं का? कंट्री वाईज तुम्ही त्याला काही कस्टमायझेशन किंवा लोकलायझेशन करता? सो सध्या हे ऍप फक्त भारतातच आहे. पुढच्या काही वर्षात हे भारताच्या बाहेर पण लॉन्च करण्याचा आमचा प्लॅन आहे. आणि कंट्री वाईज आम्ही त्याला म्हणजे इव्हन विदिन इंडिया इंग्लिश आणि हिंदी ऑलरेडी आहे. आणि 4 वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये आता तमिळ, मराठी, गुजराती आणि अजून एक लँग्वेज, 4 लँग्वेजेसमध्ये लॉन्च करण्याचा पुढच्या वर्षामध्ये प्लॅन आहे आमचा. पण थोडंसं माझ्यामध्ये त्याला स्पेशली आपण भारतात जर पाहिलं तर प्रत्येक स्टेटमध्ये वेगवेगळे कल्चर असतात. अगदी बरोबर. त्याप्रमाणे थोडं लोकलायझेशन कंटेंट मध्ये पण करायला 100%. म्हणजे इव्हन आता आम्ही त्याचा स्टडी पण करतो की आता इव्हन हिंदी जरी आपण म्हणलं तरी हिंदी नॉर्दर्न इंडियामध्ये हिंदी भाषिक ज्या मदर्स जे वापरतात आणि तेच अर्बन मुंबईमध्ये हिंदी भाषिक जे मदर्स वापरतात त्यांच्या युसेज पॅटर्न वगैरे खूप वेगवेगळे असतात. बरोबर. सो त्याच्यामध्येही आता म्हणजे पर्सनलायझेशन हा एक अजून त्याच्या पुढचा काय म्हणून आपण लेअर त्याच्यावरती ऑलरेडी बिल्ड करतोय. तो पर्सनलायझेशन ऑलरेडी करतोच आम्ही. म्हणजे त्याच्यामध्ये 2 डायमेन्शन्स मध्ये पर्सनलाइज करतो. एक म्हणजे प्रेग्नन्सीची जी जर्नी असते 32 वीक्स आणि मोर, त्याच्यामध्ये तुम्ही सध्या कुठे आहात याच्याप्रमाणे तुम्हाला रिलेव्हंट माहिती देणं. कारण मोबाईलवर लोकांचा अटेन्शन स्पॅन खूप कमी असतो.
तर त्याच्यामध्ये तुम्हाला आत्ता जेवढी रिलेव्हंट आहे तेवढी माहिती देणं, आणि मग तुम्हाला जर मागे पुढे जाऊन बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. असं हे एक पर्सनलायझेशन. आणि दुसरं म्हणजे तुमच्या बिहेवियर प्रमाणे. पण मग हे तुम्हाला बिहेवियर बेस्ड पर्सनलायझेशन जे मशीन लर्निंग थ्रू होतं ते लँग्वेज न्यूट्रल करता येतं. सो तसा आमचा प्रयत्न राहील, कारण प्रत्येक लँग्वेजसाठी कंटेंट प्रोड्यूस करणं हे पण एक खूप एक्सपेन्सिव्ह भाग आहे त्यातला. धीरज, माझा एक प्रश्न आहे, जेव्हा आधीची कंपनी तू विकलीस आणि जेव्हा तुला एम्प्लॉईजला सांगायची वेळ आली की बाबा हे आता उद्यापासून मी याचा मालक नाहीये आणि दरवेळी त्याचा कोणतरी नवीन कॅप्टन असणार आहे, बरोबर. आणि तिथून बाहेर पडणं हा कसा एक्सपिरियन्स होता? म्हणजे चांगला होता, पैसे मिळाल्याचा आनंद नक्कीच असेल, पण टफेस्ट डिसिजन ऑफ माय लाईफ, नो डाऊट. म्हणजे तू तो प्रश्न विचारला असतो त्यावेळेला मला एक क्षणाचाही विचार नाही करावा लागला, व्हॉट वॉज द टफेस्ट डिसिजन ऑफ माय लाईफ. आणि सो 10 वर्ष ही कुठे निघून गेली खरोखर मला कळलं नाही त्या ग्रोथमध्ये. म्हणजे गोईंग फ्रॉम 1 एम्प्लॉई इन अ स्पेअर बेडरूम टू वॉट एव्हर 110 एम्प्लॉईज विथ डिपार्टमेंट्स अँड पीपल मॅनेजिंग टीम्स अँड व्हॉट नॉट. आणि ऑफिस घेतलं, म्हणजे स्टँडर्ड IT इन्फ्रास्ट्रक्चर. जेव्हा मी ती विकायची असं मी जेव्हा सांगितलं, मला घरच्यांनी एवढा प्रश्न नाही विचारला, कारण का माझ्या बाबांनी पण अशा काही गोष्टी केलेल्या आहेत आयुष्यात, आणि त्यामुळे माझ्या वडिलांची पण मला एक खूप स्ट्रॉंग बॅकिंग होतं. त्यांनी, म्हणजे बाबांची स्प्रिंग मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असूनही, म्हणजे अजूनही अस्तित्वात आहे, त्यांनी मला कधीही आग्रह केला नाही की तू हे चालवलं पाहिजेस, म्हणजे घरचा बिझनेस तू चालवला पाहिजे वगैरे. असलं काही कधी माझ्यावर हे झाले नाहीत प्रयोग. म्हणजे मी मानलं नसतं हे त्यांना माहिती होतं ऑब्व्हियसली, हा एक भाग, पण त्यांनी कधी असं इमोशनल ब्लॅकमेल वगैरे केलं नाही. पण त्यावेळेला मला लोकांनी विचारलं की तू हे सगळं बांधलेस आणि हे सगळं आता इतकं छान चालू आहे, हे तू सोडून जातोयस, तुला काही वाटत नाही का? म्हणजे तर अगदी खरं सांगायचं तर त्या आय थिंक कीट्सची एक हे आहे, आता कविराज आहेत, त्या कविराजांना माहिती असेल कदाचित. त्या कवितेचं नाव मला आठवत नाही, पण त्या कवितेचा सारांश असा आहे की डेथ बेडवर असलेला एक बाप आपल्या मुलाला सांगतो की मुला, यू विल बी अ मॅन इफ यू आर एबल टू take everything that you have earned in life and bet it on a flip of a coin and be willing to walk away from it. म्हणजे आता मी हे पॅराफ्रेज करतोय. सो तशी एक कुठेतरी भावना होती की ठीक आहे, आपण हे मानलंय, आपण हे परत बांधू शकतो. आणि थोड्याफार प्रमाणात ते खरंही झालंय. म्हणजे आता आमच्या कंपनीत फॉर एक्झाम्पल आता 70 एम्प्लॉईज आहेत आणि अजून पुष्कळ करण्यासारखं शिल्लक आहे. सो असं एक स्पिरिट होतं त्यावेळेला. पण प्रत्यक्षात जेव्हा ते झालं आणि मी एम्प्लॉईजना सांगितलं की ओके, आता हे हे म्हणजे यू ऑलवेज स्टार्ट बाय सेइंग की ओके, हे मर्जर आहे, आणि पण पीपल आर स्मार्ट इनफ टू रीड थ्रू की काय चाललंय, की आता हा नाहीये उद्यापासून. लकीली माझा पार्टनर वॉज गोइंग टू कंटिन्यू, सो अगदीच खूप काही मोठा चेंज नव्हता. पण ऍट द सेम टाइम जेव्हा ते ऍक्च्युअली झालं आणि मी त्या म्हणजे पार्किंग लॉट मधनं, माझ्या नेहमीच्या स्पॉट मधनं गाडी काढून जेव्हा बाहेर पडत होतो, तेव्हा इट सडनली हिट मी, आणि म्हणजे माझ्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले. मला आय डोंट नो व्हॉट हॅपन, असं मला वाटलं नव्हतं की असं काही होईल, कारण इट वॉज ऑल व्हेरी वेल प्लॅन्ड आणि आय न्यू इट वॉज कमिंग. पण येस, आय थिंक दॅट वॉज द टफेस्ट मोमेंट in that journey for sure. की ठीक मोमेंटरी असेल, पण तेव्हा असं वाटलं की ओ माय गॉड, हे असं, दिस इज रिअल, आय एम ऍक्च्युअली वॉकिंग अवे फ्रॉम दिस. आणि हो, पैसे मिळाल्याचा आनंद होताच, त्यात काही शंका नाही. म्हणजे शेवटी काय, कुठल्या एंटरप्रेनरला एक कोट अनकोट सक्सेसफुल एक्झिट हा एक आनंदाचा भाग असतो. पण इट वॉज रिअली लाईक रोलिंग द डाईस अगेन, की ठीक आहे, पुढे काय.
आणि म्हणजे पुढे काय हेही थोड्याफार प्रमाणात ठरलेलं होतं, पण अगेन म्हणजे बेसिकली लिटरली आय वॉज स्टार्टिंग फ्रॉम झिरो अगेन. सो दॅट वॉज डेफिनेटली क्वाईट अन एक्सपिरियन्स. अजूनही मला विचार करून असं अंगावर काटा येतो की येस. आणि सो आत्ताच्या कंपनीमध्ये अजून पुष्कळ गोष्टी करायच्या आहेत. आय थिंक फ्युचर प्लॅन्स पुढच्या 3-4 वर्षामध्ये हा प्लॅटफॉर्म खरोखरच वर्ल्ड क्लास प्लॅटफॉर्म व्हायला पाहिजे. आता आम्हाला आमच्या वी हॅव नाऊ बिकम बिग इनफ. आम्हाला एक्सटर्नली इन्क्वायरीज येत आहेत की तुमच्याबरोबर काम करायचं आहे, किंवा काही ऍक्विजिशनच्या ऑफर्सही आल्या होत्या. आणि सध्या तरी अजून पुष्कळ काम करायचं बाकी आहे. सो त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाहीये. पण येस, डेफिनेटली बिल्डिंग सम व्हॅल्यू इन हेल्थकेअर सेक्टर, बोथ फॉर इंडिया, कारण दॅट्स वेअर आय एम, दॅट्स वेअर आवर हार्ट इज, आणि ऑल्सो फॉर द वर्ल्ड. येस, डेफिनेटली मेकिंग मनी इज अ पार्ट ऑफ इट. नाहीतर तुम्ही बिझनेस नाही करू शकत. सो दॅट गोज विदाउट सेइंग. मला वाटतं आता आपण नीरज, मला एक प्रश्न आहे. हा मी आता 8 वाजता जॉईन झालो, त्या आधीचा मिस केला पार्ट. हा त्यामुळे आन्सर झाला असेल. ॲव्हिजन हे नाव कसं सुचलं, काय त्याच्या मागचं हे काय? सो आय थिंक कंपनीचं नाव, याच्या कंपनीचं नाव ॲव्हिजन आहे, त्यामुळे ते कसं काय सुचलं आणि त्याच्या मागचं काय थॉट आहे सांगतो. आय थिंक आपल्याकडे कंपन्या सुरू केलेले काही इतर लोक आहेत, त्यांना हे सांगायची गरज नाही की कंपनी सुरू करताना हा एक सगळ्यात मोठा डोक्याला ताप असतो की जे नाव अवेलेबल आहे, अर्थपूर्ण आहे, लोकांच्या लक्षात राहील. आणि हे मी खूप हात पळून शिकलो. माझ्या कंपनीचं मी जे अमेरिकेत बसून जे नाव रजिस्टर केलं होतं पहिल्या कंपनीचं, ते होतं ध्रुव सॉफ्ट टेक्नॉलॉजीज का असं काहीतरी. ध्रुव सॉफ्ट एवढं मला आठवतंय नक्की, कारण का नाव अवेलेबलच नसतात आपल्याला जी हवी असतात ती. आणि मग ते ध्रुव सॉफ्ट म्हणल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मी अमेरिकन लोकांना किंवा ब्रिटिश लोकांना सांगायचो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की त्यांना ध्र म्हणताच येत नाही. डहर हुह असं करून मग ते पुढे तिथेच तुम्ही पहिला मार खायचा. मग त्याचं नाव चेंज करून आम्ही रेड चिली सॉफ्टवेअर केलं होतं त्यावेळेला, आणि मग तिथून नंतर पुढे त्याचं व्हर्टिस झालं वगैरे वगैरे. कमिंग बॅक टू ॲव्हिजन, हा माझ्या कोफाउंडरचा नावाचा चॉईस आहे. लकीली यावेळेला मला नाही डिसाईड करावं लागलं. पण त्याचं मागचं 2 हे आहेत. एक म्हणजे ॲव्हेन्युअर म्हणजे फ्युचर इन फ्रेंच, आणि जेन म्हणजे जनरेशन. सो हेल्थ केअर फॉर फ्युचर जनरेशन्स म्हणून ॲव्हिजन हेल्थ असं ते नाव आहे. म्हणजे अप्रोप्रिएट नाही, कारण तुमचं प्लॅटफॉर्म आणि तुम्ही जे बिल्ड करताय ती त्याच वाटचाल त्याच दिशेने. बरोबर, डेफिनेटली. बरं मंदार, आपण सॉरी नीरज, आपण बरंच आता टेक्निकल बोललो किंवा तुझ्या प्रोफेशनल लाईफ बद्दल बोललो आपण, पण आपली मेन ओळख जी आहे सगळ्यांची ती फिरोदियामुळे बांधली गेलेली आहे. बरोबर. जस्ट एक आईस ब्रेकर म्हणून मी एक आठवण सांगतो की नीरजची आणि माझी आठवण एक अशी एकत्र आहे. म्हणजे आमची घरं थोडीफार जवळ असल्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा फिरोदिया संपल्यावर रात्री अपरात्री घरी येताना एकत्र यायचो, कारण त्यावेळी माझ्याकडे गाडी अंडाभुर्जी खायला जायचो, अंडाभुर्जी खायला, चहा प्यायला. तर त्यामुळे तो ज्युनियर असून सुद्धा आमचा चांगला संबंध होता. आणि नंतर जेव्हा मला पहिल्यांदा फॉरेन ट्रिपला जायचं होतं, तेव्हा असं ते झालं की अरे फॉरेन ट्रिपला जायचं म्हणजे तुला मोठी बॅग पाहिजे. आणि नीरजने मला एक मोठी बॅग दिली. मोठी म्हणजे किती मोठी होती ती की बापरे, म्हणजे मला ती पुण्यातून मुंबईला ट्रेन मधून नेताना फार त्रास झाला. आणि जेव्हा मी सगळं सामान, थोडे ग्रोसरी सगळं भरलं, त्याच्यात ती अर्धी सुद्धा भरली नव्हती. पण त्याच्यानंतर म्हणजे नीरजचा हेतू चांगला होता की हा चाललाय तर त्याला मोठी बॅग पाहिजे, आणि कारण नंतर पुन्हा लागणार नाही ती, त्यामुळे मग ते नवीन खरेदी करण्यापेक्षा आहे ती वापर असं म्हणून ते तरी मला दिली होती त्यावेळेला. आता मला आठवत नाही, म्हणजे मला माहिती नीरजला आठवतंय का नाही. तर ही एक आठवण होती. तू ट्रॅव्हल केल्यानंतरच तो बॅगचा विषय आला असेल, बॅगचं साईज, वजनावरती रिस्ट्रिक्शन आले. हा, म्हणजे त्यात वजनही होतं, कारण त्यांनी ते युएसच्या हिशोबाने दिली होती आणि मी चाललो होतो युरोपला. ते युएसला मला 60-65 22 किलो आणि काहीतरी साईज हे स्टँडर्ड हे झालंय बहुतेक. प्रसन्न तू तो रूल आणलास. 32
तर अरे त्यावेळेला आधी ठीक 32 आहे. होतं. हो. ते एक छान मजा होती ती करत होती. आणि तर कमिंग बॅक टू म्हणजे फिरोदिया आपली लिंक जी आहे, तर तू गिटारिस्ट म्हणून फिरोदिया टीम मध्ये जॉईन झाला होतास आणि आता तू व्हायोलिन पर्यंत पोहोचलायस. म्हणजे हा 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 प्रवास कसा आहे? सॉरी, माझा काहीतरी इंटरनेटचा इश्यू झाला. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. तर म्हणजे पुन्हा फिरोदियाचा धागा पकडण्यासाठी मी म्हणतोय की तू फिरोदिया ग्रुपमध्ये आलास ते ऍज अ गिटारिस्ट. बरोबर. हॅलो. हा, आणि आता वाजवतोयस व्हायोलिन. तर हा जो कलाकार नीरजचा प्रवास आहे तो कसा झालाय? म्हणजे गिटारच्या आधी काही होतं, त्याच्यानंतर गिटार आली, कलाकार मध्ये अजून काही झालं आणि आता व्हायोलिन पर्यंत आलंय का गिटार आणि डायरेक्ट व्हायोलिन? नाही, कलाकारिणीचा तसा प्रवास खूप म्हणजे मला तसा होतोच. मला म्हणजे माझी अगदी 4-5 वर्षाचा असल्यापासून हार्मोनियम वाजवतो असं मला आठवतं. म्हणजे असं आई वडीलही सांगतात. नाही काही काय वाजवत होतो मला माहित नाही, पण वाजवत असे. अच्छा. त्यानंतर हार्मोनियम हे माझं पहिलं वाद्य होतं तसं. घरी आमची टिपिकल मध्यमवर्गीय परिस्थिती असल्यामुळे कीबोर्ड असा खूप छान बघायला वाटायचा लोकांचे. त्यावेळेला कॅसिओ म्हणायचो आपण. पण कॅसिओ घेऊन द्या असं घरी म्हणण्याची काही फारशी हिंमत नव्हती. आणि त्यामुळे ते एक आपलं स्वप्न होतं की आपल्याकडे कधीतरी कॅसिओ असेल. आणि हे सगळं शाळेत आय थिंक 8वीत किंवा 9वीत असताना गॅदरिंगला एका मुलानी गिटारवर पापा कहते गाणं वाजवलं होतं असं मला आठवतंय अजून. आणि ते पापा कहते किंवा कुठलं तरी एक गाणं वाजवलं होतं, आय मे बी रॉंग. आणि पण ते गाणं म्हणणारी छान मुलगी होती त्याच्याबरोबर, आणि ते असं एकदम हिट शो होता तो. आणि ती मुलगी तुम्हाला तुमच्यापैकी काही लोकांना माहित असेल ऍक्च्युली, पण आता इथे नाव घेणं योग्य होणार नाही. एनिवे, तर ते बघून असं म्हटलं की यार हे तर काहीतरी सॉलिड प्रकार आहे, हे आपल्याला शिकायला पाहिजे. आणि मी आणि माझा एक मित्र, आणि त्यांनी मला फूस लावली की नाही आपण जाऊ क्लासला. तिथून ते क्लासची चौकशी करा, मग ते गिटार हे जरा महागडं वाद्य असतं का काय अशी एक शंका आली. मग ते करून मग थोडासा धीर करून घरी सांगितलं की मला गिटार शिकायचंय. असं करून ते एक गिब्सनचं गिटार घेऊन तिथून ती सुरुवात झाली जर्नीला. मग त्यानंतर कॉलेजमध्ये येईपर्यंत आय थिंक थोडंफार येत होतं ऑलरेडी. मग सो गिटार हे तसं माझं दुसरं वाद्याचं प्रेम आहे असं म्हणता येईल. त्याच्यानंतर अमेरिकेला गेलो तेव्हा मी ऍक्च्युली ईबे मध्ये असताना वेस्टर्न क्लासिकल पियानोचे लेसन्स घ्यायचे. म्हणजे तिथे एक खूप चांगली टीचर होती, ती तिथल्या स्टॅनफर्ड सिम्फनी ऑर्केस्ट्रामध्ये वगैरे वाजवायची. आणि खूपच छान 1-on-1 ट्रेनिंग घेण्याची मला संधी मिळाली तिथे. तिथे थोडंसं स्टाफ नोटेशन वाचायला शिकलो. तिथे माझा ड्रीम कीबोर्ड मी घेतला. म्हणजे अक्षरशः मी A.R. रेहमानच्या शोला गेलो होतो आणि तो जो कीबोर्ड वाजवतोय तो आपण घ्यायचा असं ठरवून तो कॉर्गचा कीबोर्ड घेतला. कीबोर्ड खूप चांगला घेतल्याने चांगला वाजवता येत असं नाही हे कळलं, पण पण ठीक आहे, तर ती एक हाऊस झाली असं म्हणून. मग आमचा तिथे एक बँड होता ऍक्च्युली, तरंग नावाचा. त्याच्यामध्ये मी थोडासा कीबोर्ड वाजवायचो, लीड गिटार वाजवायचो आणि बेस गिटारही वाजवायचो. फिरोदियासारखं आपल्याला जिथे जागा पडेल तिथे जाऊन वाजवायचं असं, अशा स्टाईलमध्ये. सो त्या बँडच्या थ्रू आम्ही बरेच प्रयोग केले. इनफॅक्ट आमचा एक चाइल्ड रिलीफ अँड CRY साठी आम्ही आमचा सगळ्यात मोठा प्रोग्राम झाला, त्याच्यामध्ये 950 तिकीटं विकली होती आम्ही. सो तो एक छान एक्सपिरियन्स होता. मध्ये तिथे असताना मग महेश आला बे एरियामध्ये.
मग महेशला कळलं मी तिथे आहे. मग जनरली भेटी होतात, त्याच्यात मग महेशना काहीतरी एका प्रोग्राम करता रेकॉर्डिंग करायचं होतं. मग तो मला म्हणला ये रे तू आपण. सो त्याच्याबरोबर एका गाण्यात तेव्हा महेश म्हणजे असं इतका मोठा सेलिब्रिटी नव्हता, आणि सो त्याच्याबरोबर एक रेकॉर्डिंग केलं गिटारचं. सो हा प्रवास तसा कंटिन्युअसली चालूच होता. त्याच्यानंतर मग भारतात परत आल्यावरती काही काळ बरंच कमी झालं. म्हणजे नवीन शिकणं तर काही झालंच नाही आय थिंक बराच काळ. मधल्या काळात एकदा आय थिंक आव्यालाच मी पियानिका वाजवताना बघितलं. मग ते घेतलं, हार्मोनिका किंवा पियानिका म्हणून आपण ते शिकलो थोडंफार. नाही त्याच्यात फार काही शिकण्यासारखं हे नव्हतं. आता त्याचा जे अविनाश जसं वाजवतो त्याचा ब्रेथ कंट्रोल जो आहे तो काहीच्या काही आहे, पण आपलं हाऊस ते झालं. मग आता 6 महिन्यापूर्वी आता माझा मुलगा कीबोर्ड शिकतो गेले म्हणजे आता अनेक नाही पण 4-1 वर्ष. मुलगी गिटार वाजवते, आणि मुलाला खूप हौस आहे या सगळ्या गोष्टींसाठी. ते दिसतंय मला, म्हणजे माझ्यातलं पुढे गेलेला. हा. सो तो 6 महिन्यापूर्वी म्हणला की आता काहीतरी बाबा नवीन मला व्हायोलिन शिकायचंय. म्हणलं चल आपण दोघंही शिकू. त्यामुळे मग 6 महिन्यापूर्वी, आणि लकीली असा एक क्लास सापडला जिथे पेरेंट आणि मुलांना एकत्र शिकवतात. सो आता गेले 6 महिने व्हायोलिन शिकतोय. चित्रविचित्र आवाज येतात सुरुवातीला, कारण फ्रेट बोर्ड नसतो. कुठेही बोट लावलं की आवाज येतात. पण आता 6 महिने झाल्यावर थोडेसे कुठे कुठे सूर ऐकू यायला लागलेत. सो अजून वाजवून दाखवणं इतकी लायकी नाही, पण होईल होपफुली पुढच्या 2-3 वर्षात. तोही एक हे आहे. सो कलाकार तालवाद्य राहिले तुझी. अकॉर्डियन राहिले. मला खूप वर्ष अकॉर्डियन शिकायचे. गुड. पण हे ड्रम्स किंवा याच्यातलं काही तबला असं काही नाही का डोक्यात? तबला मी लहानपणी शिकलो ऍक्च्युली. जेव्हा मी हार्मोनियम शिकलो तेव्हा बऱ्याच गमती झाल्या. माझ्या आईने बरेच वेगवेगळे प्रयत्न करून बघितले. आधी मला गाण्याच्या क्लासला घातलं. गांधर्व महाविद्यालयाचेच तिथे गाण्याचे क्लास असायचे. तर त्या बाईंनी एकदा बोलवलं आईला, आणि त्या म्हणल्या हो ह्याला दुसरं काहीतरी बघा, कारण हा मुलींसमोर गातच नाही. तर त्यामुळे माझा गाण्याचा क्लास तुटला तिथे. मग तिथेच पेटीच्या क्लासला जायला लागलो. मग पेटीच्या क्लासला किती जवळजवळ 8-10 महिने झाले असतील. त्याच्यानंतर परत त्यांनी बोलावलं. म्हणलं की हा शिकतोय छान सगळं, पण त्याला शिकवलेलं व त्याचं झालं की तो शेजारी बसून सिनेमातली गाणी वाजवतो, तिथे बाकी सगळे लोक डिस्ट्रॅक्ट होत आहेत, तर तुम्ही बघा जरा काहीतरी. त्यामुळे मग तिथे मग पेटीचे क्लासही, म्हणजे क्लासिकल ट्रेनिंग थोड्याफार प्रमाणात माझं सुटलंच तिथे, असं म्हणू शकतो. अच्छा. तर एक प्रश्न मी बाकी पण काही जणांना विचारला होता, की आपण जे तू लहानपणापासून ही वेगवेगळी वाद्य वाजवली किंवा ही कला जोपासली, आणि आता एक इंजिनियर ऍज अ प्रोफेशनल, म्हणजे त्याच्यात तुझं मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सॉफ्टवेअर आणि आता थोडंफार मेडिट्रॉनिक्स म्हणता येईल असं. तर हे कामं करताना, जसं तू उदाहरणार्थ म्हटलास की मेकॅनिकल शिकल्याचा तुला ते मास्टर्स करताना उपयोग झाला, की तिथे काहीतरी करायचं होतं तेव्हा मेकॅनिकलचा उपयोग झाला. पण तसा कलाकार असण्याचा किंवा कलेशी संबंध असण्याचा काय फायदा झाला? या प्रोफेशनल लाईफ मध्ये काय फायदा झाला किंवा झाला का? बेसिकली झाला असेल तर काय? आय वुड से खूपच फायदा झाला. 2 प्रकारे फायदा होतो याचा. म्हणजे मी हे माझा पर्सनल अनुभव सांगतो. एक म्हणजे जसं मी आधी पण म्हटलं की म्युझिक सेक्रेटरी असताना हा ऑर्केस्ट्रा उभा करायचा म्हणजे काय, म्हणजे शेवटी सगळी वाद्य तुमची ट्यून्ड पाहिजेत, त्या वाजवणाऱ्या लोकांचं ट्युनिंग पाहिजे, गाणाऱ्या माणसाचं ट्युनिंग पाहिजे, त्यातले जे सगळ्यात क्वर्की लोक असतील त्यांचे इगो सांभाळले गेले पाहिजेत ते, आणि एवढं सगळं करून शेवटी ती भट्टी जमली पाहिजे, बरोबर. तर कंपनी ही किंवा कुठलीही ऑर्गनायझेशन फॉर दॅट मॅटर एक अशी कोहेसिव्हली चालण्यासाठी जे काही सगळे पार्ट्स फिट बसावे लागतात, त्याच्यात आणि ऑर्केस्ट्रा उभा करण्यामध्ये जवळजवळ काही फरकच नाही.
म्हणजे ते जे एक काय म्हणू त्याला आपण, ही कलाच आहे. म्हणजे ही एक कला जी त्या ह्याच्यात मी शिकलो आणि ऍक्सिडेंटली शिकलो. म्हणजे जसं मला या सगळ्यांनी मिळून म्युझिक सेक्रेटरी म्हणून भोल्यावर उभं केलं, तिथून ते जे एक शिक्षण सुरू झालं आणि त्यातनं एक कॉन्फिडन्स आला की नाही, हे आपल्याला काहीतरी छान उभं करता येतं. आणि मग हे परत मी तरंगच्या रूपाने बे एरियामध्ये तो बँड उभा केला. म्हणजे मी एकट्याने असं नाही म्हणत, अनेक लोक होते त्यात, पण तो एक पॅटर्न आहे आणि त्याच्यात खूपच उपयोग होतो. की तुम्ही स्वतःचा इगो बाजूला ठेवला तरच ह्या गोष्टी चालू शकतात. हे प्रॉबेबली त्यातलं सगळ्यात महत्वाचं शिक्षण होतं माझ्या दृष्टीने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जो रियाज करता, तेव्हा रियाज करताना जो तुमचं कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस असतं, जेव्हा तुम्ही ॲज अन इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर काहीतरी करता, तेव्हा तो एक ती एक फ्लो स्टेट आता आजकाल माइंडफुलनेस आणि सेल्फ अवेअरनेस आणि या सगळ्या गोष्टींवर खूप लोक बोलतात. त्यावेळेला ते वाचताना एक असं मला जाणवलं की जे फ्लो स्टेट असं जे म्हणतात, ती तुम्हाला वाद्य वाजवताना येते आणि किंवा गाणाऱ्यांना गाताना येते. आणि ती स्टेट तुमच्या कामात जर तुम्ही फ्लो स्टेट आणू शकलात तर तुम्हाला कुठली गोष्ट शिकायला त्याचा खूप फायदा होतो. सो डेफिनेटली या दोन गोष्टी मी अगदी 100% असं म्हणू शकतो की या त्या अनुभवांची डायरेक्ट मॅप करू शकतो मी. थँक्यू. मग तू आज एक प्रश्न माझा असा आहे की तू या सगळ्या आज सध्या तू कुठल्या वाद्यांची नियमित प्रॅक्टिस करतोस, वाजवतोस का फक्त व्हायोलिन आहे आता? आणि हाऊ डू यू डिस्ट्रीब्यूट बिटवीन दोज काय म्हणतात तुझे छंद आणि तुझं काम? It is a constant struggle to distribute time. आता सध्या मी व्हायोलिन शिकत असल्यामुळे आणि मला फारसं काही येत नसल्यामुळे त्याच्यावर सर्वात जास्त भर आहे प्रॅक्टिस करण्याच्या दृष्टीने. बाकी मुलगी गिटार वाजवते तेव्हा कधी कधी आम्ही दोघं बसून वाजवतो, त्याच्यामुळे थोडंफार गिटारही होतं, चालू राहिलंय. आणि समटाइम्स जस्ट बॅक टू जेव्हा मला आनंदासाठी वाजवायचं असतं तेव्हा सगळ्यात डिसेंट येणारं वाद्य म्हणजे हार्मोनियम. ते मी काढून कधी मधी वाजवतो. कमी झालंय आता, म्हणजे मे बी 2 महिन्यातनं एकदा वगैरे हार्मोनियम वाजवत असेल. पण हे सगळं वाजवणं जरा म्हणजे सगळ्या तितक्याच फ्रिक्वेन्सीने वाजवायला लागलो तर मला गरज बाकी काम सोडून द्यायला लागतील. आणि याखेरीज बॅडमिंटन, सायकलिंग हे सगळे उद्योग चालूच आहेत. सो हो, दॅट इज अ कॉन्स्टंट स्ट्रगल. पण तुम्हाला म्हणजे एखादी गोष्ट इतकी आवडत असते तर यू फाइंड टाइम. सो तसं ऑलवेज कुठे ना कुठेतरी ते बसवता येतं. पण हे सगळं करत असताना फॅमिली टाइम कसा मॅनेज होतो? सो लकीली लाईक आय सेड, आता माझ्या मुलाबरोबर इनफॅक्ट मध्ये 1 महिन्यापूर्वी, कारण आता मला हे हाऊस असल्यामुळे घरी मिक्सर असल्या गोष्टी बऱ्याच, म्हणजे साऊंड मिक्सर इत्यादी असल्या गोष्टी बऱ्याच घेतलेल्या आहेत. मी तेच म्हणत होतो, त्याच्यामध्ये पण आहे का तुझा हस्तक्षेप आता मिक्सर? म्हणजे थोडासा छोटासा स्टुडिओ टाईप सेटअप घरी केलेला आहे. माझ्या बहीण गाते, मुलांनी कीबोर्ड वाजवला, मी गिटार वाजवला, असं मी घरी गाणं रेकॉर्ड केलं. किंवा आता मुलाबरोबर आता मी क्लासला जातो. ह्याच्यामध्ये आपोआपच लकीली एका दगडात 2 गोष्टी साध्य होतात. माझ्या बायकोची ऐकण्याची सहनशक्ती खूप आहे, त्यामुळे ती फार आक्षेप घेत नाही आमच्या या छंदांना. आणि हो, म्हणजे आपण कुठेतरी तो बॅलन्स साधावा लागतो. इट इज हार्ड, इट इज चॅलेंजिंग, आणि डेफिनेटली आय एम गिल्टी ऑफ लुझिंग दॅट बॅलन्स वन वे ऑर द अदर. म्हणजे अगेन आय थिंक कम्स बॅक टू दॅट की कुठेतरी बायकोनी सांभाळून घेतलंय, सो असतो बॅलन्स. पण सगळेच जण कलाकार असल्यामुळे माया ते बॅलन्स सांभाळणं तुला जरा सोपं पडत असेल.
हा म्हणजे तशी घरात चमत्कारिक लोकांची पुष्कळ हे आहे, त्यामुळे परंपरा आहे त्यामुळे पण आपण हे जे पाहिलं आता की तुझं प्रोफेशनल लाईफ मध्ये तू बऱ्यापैकी बिझी आहेस, ही कला साधना चालू आहे, त्यात अजून हे सायकलिंग का चालू झालं पण? मी तेच विचारणार होतो, म्हणजे सायकलिंग कुठून सुरू झालं? सायकलिंग कुठून सुरू झालं. सो मध्ये आता हे जे मी 10 वर्ष फास्ट फॉरवर्ड केली ना, ती 10 वर्ष इतकी फास्ट नव्हती. त्याच्यात कुठेतरी एक असा स्लो रॅम्प अप झालं आणि ते Obviously. रॅम्प अप होत असताना अनेक म्हणजे त्यावेळेला बॅडमिंटन चालू होतं रेग्युलरली. त्याच्यामध्ये कुठेतरी माझी एक कझिन आहे, ती म्हणजे पोडियम फिनिशर आहे मॅरेथॉन्सला वगैरे, आणि तिने सायकल घेतली होती आणि तिने मला थोडस हे केलं की तू का नाही सुरू करत. मग एक म्हणजे आता सायकल आपण लहानपणी चालवलेली असते, पण ते वेगळं आणि हे थोडंसं वेगळं, म्हणजे हे ऍज अ स्पोर्ट करणं वेगळं. मग ते तिच्याबरोबर एक 2-4 वेळेला गेलो, मग त्याच्यानंतर एक थोडीशी चांगली सायकल घेतली अजून, आणि मग हळूहळू सायकलिंगनी घाट चढणे किंवा एक 50 किलोमीटर आधी थोडं 40, 50, 60 असं करत करत असं आपल्याला एक कॉन्फिडन्स आला की चांगले म्हणजे तसे मित्र भेटले. माझ्या बॅडमिंटन मधले ग्रुपमधले काही लोक माझ्या बरोबर सायकलिंगला यायला लागले. मग त्यातले 1-2 माझं रेग्युलर ग्रुप सुरू झाला. इनफॅक्ट उद्या सकाळी त्याच्याबरोबर सायकलिंगला जायचंच आहे मला. सो त्यांनी मला पहिल्यांदा विचारलं की जायचं का, पुणे गोवा अशी एक राईड आहे. म्हणलं बघू, आपण काय 50-60 किलोमीटरच्या वर कधी केलं नाहीये, बघू काय होतंय. मग त्याच्यामध्ये सो तिथे खरी पहिली लॉंग राईड झाली माझी की 5 दिवस, आय थिंक 5 रात्री 6 दिवस असं काहीतरी होतं ते. आणि दररोज साधारण 100-125 किलोमीटर राईड व्हायचं त्याच्यामध्ये. आणि तो एक काहीच्या काही वेगळाच अनुभव होता. म्हणजे तुम्ही गाडीने ज्या रस्त्याने जाता आणि तुम्ही अनुभवच घेत नाही त्या निसर्गाचा. म्हणजे सायकलवरनं जात असताना आता रस्त्यावर अक्षरशः म्हणजे रस्त्यावर समोर साप मरून पडलाय, वरनं गरुड झेप घेऊन खाली येतो आणि तो साप उचलून तुमच्या समोर घेऊन जातोय, हे तुम्हाला गाडीतनं अनुभवताच येत नाही कधी. सो असे काही काही खूप छान त्याच्यात अनुभव आले. आणि मग तिथून ती थोडीशी चटक लागली की ओके, आता हे आपल्याला करायचंय. मग कर्नाटकात 2 वर्षापूर्वी कर्नाटकात गेलो होतो. हासन, चिकमंगळूर, उडुपी असं तो बेल्ट केला, कुद्रेमुख वगैरे. तिथेही परत 4-5 दिवसांची राईड होती. त्याच्यामध्ये सायकलिंग मध्ये मी कॉम्पिटिटिव्ह फारसं काही करत नाही. मुख्यतः माझा एक सॉर्ट ऑफ आता असं झालंय की आता मी जानेवारीमध्ये परत ब्रह्मपुत्रा नदीच्या अराउंड सायकलिंगच्या एक्सपिडिशनला चाललोय. सो एक छान असा मी टाइम डिकम्प्रेस करायचं, छान मजा घ्यायची आणि निसर्गाचा एक अनुभव घ्यायचा. हा एक त्यातनं थोडस ही एक थीम अशी थोडीशी इंट्रोड्यूस झाली. वाव, गुड. प्रेस बरोबर कधी झालं का काही एक्सपिडिशन एकच? नाही ऍक्च्युली प्रेस आपण जायला पाहिजे ऍक्च्युली. MLK करू डेफिनेटली, नक्की. मला MLK आहे माझ्या लिस्टवर. गेल्या वर्षी कॅन्सल झालं. MLK म्हणजे काय सांगा बरं? तो पुढचा प्रश्न. MLK म्हणजे मनाली लेह खारदुंगला. हो माय गॉड. आणि असं म्हणतात की इट्स काइंड ऑफ एव्हरेस्ट ऑफ सायकलिंग एक्सपिडिशन्स. पण प्रेस यू शुड डू दिस ऑन फूट, नॉट ऑन टायर्स. फूट जमतं रे, सायकलिंग वरती जमत नाही. काय सांगतो? हो. अच्छा. पण नीरज, सायकलिंगचा आतापर्यंत ही जर्नी सांगितली तर प्रिटी अमेझिंग. म्हणजे आणि खरंच हे कोणीही करू शकतं. म्हणजे खरं म्हणजे ह्याच्यात काही फार भयंकर नाहीये. आणि म्हणजे ह्याच्यात एन्जॉयमेंट पण आहे आणि फिजिकल फिटनेसही वाढतो. काही प्रश्न नाही. बेसिकली फिटनेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे ते करू शकण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे. पण ती हळूहळूच डेव्हलप होते ना.
हा, म्हणजे आजकाल सायकल मिळू शकतात चांगल्या, आपण जेवढे पैसे खर्च करू त्याप्रमाणे चांगली सायकल मिळू शकते, पण त्याला काही अंतच जी नाही. क्षमता आहे ती प्रसन्न त्याच्याकडे हे सगळं प्रसन्न प्रसन्न बहुतेक पैसे खर्च न करता पण सायकल मिळते. मगाशी जसं प्रियस? म्हणाला हा म्हणाला ना नीरज, काय काय महागातलं घेतलं म्हणजे वाजवत, हा, कीबोर्ड घेतला, तेच तसं म्हणलं ना, म्हणजे ते भारीतली सायकल सायकलीपेक्षा घेतली. त्याच्यात क्षमता, त्याची चालवण्याची क्षमता तयार करणं हे सगळ्यात महत्वाचं. करेक्ट करेक्ट. तुम्ही हाऊस म्हणून घ्या जरूर, पण तुम्हाला तेच परवा कोणीतरी विचारत होता एक मित्र की अरे सायकल सगळ्यात चांगली सायकल कुठली, म्हणलं जी चालते ती, ज्याच्यावर बसून रोज कोणतरी चालवते ती सगळ्यात चांगली. न थांबता चालू शकते ती. हा, कारण पूजा करण्यासाठी घेतलेल्या अनेक सायकली आपण बघत असतो. फेसबुकसाठी. फेसबुकसाठी. बरोबर. अजून काही प्रश्न घ्यायचे आहेत आपल्याला? आय थिंक मंदार जायचंय. खरे गायब झालेत. त्यांचा काही प्रश्न आहेत का? ते नाही रे, मी आहे, पण आय थिंक सो वी कवर्ड मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स. आय थिंक विनय पण निघाला वाटतं. विनयचा आता मेसेज येऊन गेला की मंदार, नीरजकडे सगळी टोटल टीम आहे. तू जर कविता दिलीस तर तो पूर्णच्या पूर्ण इन्क्लुडिंग स्टुडिओ कॉम्पोजिशन करू शकतो. डेफिनेटली. आपण आणि आता मगाशी ठरवलं त्याप्रमाणे आपण कॉम्पिटिशन घेणारच आहोत, त्यामुळे आपल्या ग्रुपवरच टाकतो. तबल्यासाठी किशोरला पाठवूया आपण. आणि माझ्या मते त्याच्यात रिदम नाहीये तर किशोर सपोर्ट करेल त्याला. येस डेफिनेटली. नक्की. फक्त मंदार म्हणू नका रे त्याला नुसतं. हव्याच्या कॉम्पोजिशन समोर आमची ऐकवायची असं बरोबर नाही, पण ठीक आहे, हरकत नाही, प्रयत्न करू. अरे काही नाही, आपल्याला जमेल. आता नाहीतरी तुला केला होता ना सेक्रेटरी. नाही, जरूर नाही, हव्याकडे पाहिजे तर आपण परीक्षणाला पाठवू, निवड करायला त्याच्याकडे पाठवू. हे नाही तसलं काही नाही, आमचं ओरिजिनॅलिटी आहे. परीक्षण वगैरे काय आपली निवड करणारा अजून जन्माला आलेला नाही. आणि आमच्याकडे ए आर रहमानचा कीबोर्ड आहे, बोलायचं नाही. बाकी काही असो नसो ते नक्की आहे. मला एक फिरोदियातलं हे आठवतंय, ते तू गिटार वाजवायचं कसा, फिरोदिया नाही, कल्याणी कॉम्पिटिशन, ते कुठलं गाणं होतं, इंतहा हो गई, त्याच्यामधला कुठला तरी गिटारचा पीस. आणि नंतर असं ऐकण्यात आलं की ते अकोलकर जे होते, वन ऑफ दी तर त्यांनी तुला सिरियसली कन्सिडर केलं होतं इन्स्ट्रुमेंटल कॅटेगरीमध्ये. तो खूप इम्प्रेसिव्ह झाला होता ते वादन. सो दिस आय एम जस्ट सेइंग दिस टू स्टेट की याचं गिटारिंग खरंच खूप अप्रिशिएट व्हायचं. अरे चांगला अपेक्षा आम्ही घेतच नव्हतो कोणाला, असं काय करतो. नाही, इव्हन कल्याणीमध्ये सुद्धा ते खूप उठून दिसलं. ऍक्च्युली इट वॉज नोटेड बाय मेनी पीपल इन दॅट कॉम्पिटिशन. तो गायकी अंगाने वाजवायचं, त्यामुळे चांगलं वाटतं. बस आता हरभऱ्याची झाडं बरीच लागली मला वाटतं. चालायचं. ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आय थिंक प्रसन्न आणि अरे धन्यवाद नाही रे नाही, तुमच्यामुळे ही सिरीज चालू झाली, खूप मोठी गोष्ट आहे. मलाही खूप मजा येते. म्हणजे मी काही असंच रेकॉर्डिंग ऐकली, पण डेफिनेटली इट्स अ ग्रेट एफर्ट, आणि माझ्या बाजूनी जे काय करता येईल मी कॉन्ट्रीब्युशन करायला आहे. आपल्याला स्टुडिओ मिळाला काय रे? जरूर. पुढचा अड्डा नीरजच्या घरी. हा म्हणत होता आपल्याला लाईव्ह मध्ये करायचंय. डन. बारीक सारीक लाईव्ह कार्यक्रम करण्या इतपत इक्विपमेंट गोळा करू शकतो. नाही, उरलेलं चक्रधरांकडनं घेऊन येऊ ना आपण. अरे आहे, ऑल एव्हरीथिंग इज पॉसिबल. लाईट्स, माझ्याकडे लाईट्स पण आहेत, मी पाठवून देतो पाहिजे. स्टुडिओसाठी बाहेर लागेल नीरज. स्टुडिओ सायकलचा लाईट नाही रे बाबा. बायको वापरते ते लाईट्स माझ्याकडे.
अमर, मी स्टुडिओ हा शब्द म्हणजे तू लिटरली घेऊ नको. आम्ही आपलं बेडरूम मध्ये मिक्सर लावून मॅकबुकला लावून अरे नाही तो आता सगळे स्टुडिओ त्याला स्टुडिओच म्हणतात. हा तसेच असतात स्टुडिओ, तशीच सुरुवात होते. त्याला आपण साऊंड प्रूफ करून टाकू, डोंट वरी. ते असेल सेवा केलेलं त्यांनी. नाही, साऊंड प्रूफ नाही अजून केलेलं. मध्ये करून घ्या आम्ही याच्या आधी. बरोबर आहे. हा आवाज बाहेर जाता का म्हणे. चलो गुड. आय थिंक आपण कन्क्लूड करू शकतो आता, म्हणजे कोणाला प्रश्न नसतील. गुड. जेवढे हे आता कार्यक्रम आहे म्हणून फॉर्मली नीरजचे धन्यवाद आणि सगळ्यांचे बाकीचे जे आले त्यांचे धन्यवाद. आणि खरंच म्हणजे असंही वाटतं की जे लोक आज आले नाही त्यांनी बरंच काही काही मिस केलेलं आहे. होपफुली प्रयास आपल्याला लवकर रेकॉर्डिंग देईल आणि पुढच्या आधी नक्की देणार. पुढच्या आधी नक्की देणार. ठीक आहे. प्रेयस तो सायकलवाला लवकर दे. चला, पुढच्या आठवड्यामध्ये अपलोडेड असेल. व्हेरी गुड. गुड. नीरज पण खूप मजा आली. मंदार खूप बरं वाटलं तू जॉईन केलं. हो अरे. आणि मंदार खरे थँक्स फॉर क्विक एक कविता छान सुंदर. त्याच्यात आता पुढच्याला एक ग्लास ऍड कर, नीरजनी सांगितलंय तसं. मला वाटलं तो घेऊन बसतील लोक म्हणून आपलं माझ्याकडे नाही घेतला तो. ते गर्गेनी मंदार गर्गेनी लोकलज्जेस कप ठेवलेला आहे तिथे. बाकी द्रव्य ते असं वाटावं की कॉफी किंवा चहा असं वाटावं. तुला ओळखून आहे चांगला. मंदार परत एकदा ते एक तरी कडवं म्हण, म्हणजे बाकीच्यांना कळेल. हा ठीक आहे, म्हणजे ते आपण त्याच्याने क्लोज करू. आणि त्याच्यात आता क्लोजिंगला ग्लास घे. आठवणींचा मधुमास हवा, जगण्यासाठी जगण्या खातर दोस्तांचा सहवास हवा. कॉलेजातील गमती जमती, जुन्याच क्रशची नवी माहिती, विषय असा हमखास हवा. आठवणींचा मधुमास हवा, जगण्यासाठी जगण्या खातर दोस्तांचा सहवास हवा. धन्यवाद मित्रांनो. आणि नीरज धन्यवाद, या भागाचं तू छानच सहभाग घेतलास आणि त्यामुळे नक्कीच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. सगळ्यांनी सहभाग घेतला त्याबद्दल धन्यवाद. परत भेटू पुढच्या भागात. नमस्कार. थँक्यू. धन्यवाद. बाय बाय.